सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु। नमस्कार। संत श्रेष्ठ सद्गुरु गजानन महाराज माऊली चरणी साष्टांग दंडवत। मी सौ अनुपमा तंगडपल्लीवार, वाकड, पुणे। ठाणे उपासना केंद्रातर्फे आयोजित ग्रंथमहिमा या उपक्रमात समस्त गजानन भक्त मंडळींचे हार्दिक स्वागत। महाराजांच्या प्रगट दिनापूर्वी 21 ग्रंथांवरील निरूपण श्रवणाचा अतिशय सुंदर योग आयोजकांनी आपल्यासाठी घडवून आणलेला आहे। आता कळसाध्यायाला आहे आणि तो ग्रंथ म्हणजे दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ। 1939 साली दासगणू महाराजांच्या लेखणीतून प्रगट झालेला हा ग्रंथराज आपल्या सगळ्यांचा परिपाठाचा भाग असणारा आणि सगळ्यांसाठी आदर्श असणारा हा ग्रंथ अनेक आहेत, परंतु आपल्या सगळ्यांच्या हृदयात वास करणारे आणि आपल्या सगळ्यांचे आराध्य असणारे आपणे गजानन महाराज माऊली यांचा हा चरित्र ग्रंथ। या ग्रंथाची नव्या अर्थाने ओळख करून देण्याचे शिवधनुष्य पेलत आहेत सौ मेघनाताई। या मेघनाताईंची मी अगदी थोडक्यात ओळख करून देते। सौ मेघनाताई विश्वजित अभ्यंकर, ठाणे। मेघनाताई म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व। गजाननमय प्रेममूर्ती श्री नांदेडकर गुरुजी या पुस्तकाच्या त्या लेखिका आणि विशेष म्हणजे या पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद त्यांच्या लेखाने केलेला आहे। त्यांनी एम.फॉर्म ही डिग्री प्रावीण्यासह प्राप्त केलेली आहे। विज्ञानासोबतच त्यांनी निसर्गोपचाराचा देखील अभ्यास केलेला आहे।
नारद भक्तिसूत्र या ग्रंथावर त्यांची अनेक व्याख्याने झालेली आहेत. सद्गुरू श्री गजानन महाराज आणि श्री गजानन विजय ग्रंथावर त्यांची अनेक व्याख्याने झालेली आहेत. नवविधा भक्तीवर 9 पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. या आध्यात्मिक प्रवासाबरोबरच त्यांनी पेंटिंगची कला देखील जोपासली आहे. त्यांना उत्कृष्ट अशी गायन कला देखील अवगत आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वरचित मानसपूजा त्या अतिशय मधुर आवाजात म्हणतात. चला तर त्यांच्या मधुर, रसाळ आणि अभ्यासपूर्वक वाणीतून श्री गजानन विजय ग्रंथ यावरील निरूपणाचा आनंद घेऊया. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. परब्रह्म सद्गुरु गजानन करिते तुझ आवाहन. साद घालते अति प्रेमाने शुद्ध मांडिले आसन. आसनस्थ होऊन स्वीकारा माझे मानस पूजन. स्नान घालते पंचामृती, लाविते सुगंधी चंदन. वस्त्र रेशमी सुंदर केशरी करिते तुझ परिधान. दुर्वा मोगरा गुलाब तुई वाहते चरणी वेचून. मस्तक ठेवून चरणांवरी तुझ करते मी वंदन. जेवू घालते भाकरी झुणका वरण भात कालवून. शीत मधुर हे ताक पिऊन मग तांबूल करी सेवन. धूप दीप आरती ओवाळून करिते तव हे स्तवन. कार्य तुझेच सिद्धीच जाया दे मज आशीर्वचन. दे मज आशीर्वचन, दे मज आशीर्वचन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. वेगवेगळ्या ग्रंथांचे महिमा, महात्म्य आपण आतापर्यंत ऐकत आलो. सद्गुरु माऊलीला आता वंदन करते. परमपूज्य आदरणीय श्री नांदेडकर गुरुजी, श्री विशाल गुरुजी यांना वंदन करते. तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांना, भक्तांना वंदन करते. ठाणे उपासना केंद्र, त्यांचे सर्व कार्यकर्ते यांना अभिवादन करते आणि त्यांचे आभार मानते की हा अत्यंत आपुलकीचा आणि जवळचा असा आपला श्री गजानन विजय ग्रंथ, ह्याच्यावर काही बोलण्याची, त्याचं महात्म्य सांगण्याची संधी आज त्याने मला या प्रकट दिनाच्या उपक्रमाच्या द्वारे उपलब्ध करून दिली. परमपूज्य आदरणीय हरिभक्तिपरायण श्री दासगणू महाराज यांचं स्मरण करून त्यांना भावपूर्ण वंदन करते आणि आजच्या विषयाला प्रारंभ करते. दासगणू महाराजांनी लिहिलेला श्री गजानन विजय ग्रंथ, ह्या ग्रंथाचं महात्म्य मी आत्ता इथे सांगतेय, पण तुम्हाला सगळ्यांना महात्म्यच नव्हे तर त्या ग्रंथाची अनुभूती प्रत्येक गजानन भक्ताला आलेली आहे. त्यामुळे मी एक सगळ्या ग्रंथांबरोबर हा आपला ग्रंथ, त्याच्याबद्दल
काही ज्या माझ्या भावना आहेत त्या मी इथे व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. अनेक ग्रंथांवर वेगवेगळ्या वक्त्यांनी निरूपणं केली. खूप छान आपल्याला विषय कळलेत. त्या ग्रंथांकडे आपल्याला ते वक्ते घेऊन गेलेत. कुठेतरी मनात अशी इच्छा जागृत झाली की निदान तो ग्रंथ एकदा बघावा. पण गजानन विजय ग्रंथाचं असं आहे की आपण सगळ्यांनीच हा ग्रंथ वाचलेला आहे, आपण वाचतो आणि वाचत राहणार आहोत. परमपूज्य हरिभक्तपरायण श्री दासगणू महाराज यांना पाचारण केलं श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या विश्वस्तांनी, व्यवस्थापकांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी. आणि पुढे ह्या ग्रंथाची निर्मिती झाली. आपल्याला सर्वांना ती गोष्ट माहिती आहे, त्यामुळे आत्ता ती पुन्हा सांगण्यापेक्षा इतर अनेक गोष्टी या ग्रंथातल्या इथे मला व्यक्त कराव्याशा वाटतात. कसं आहे, ह्या ग्रंथाचं महात्म्य इतकं आहे की हा ग्रंथ म्हणजे महाराज. नांदेडकर गुरुजी तर नेहमी हेच सांगायचं की हा ग्रंथ म्हणजे साक्षात महाराजच आहेत. आणि आपण ग्रंथ म्हणून जरी ह्याच्याकडे बघितलं तरी त्या ग्रंथाची महती इतकी आहे की ह्या ग्रंथाने आपल्याला महाराजांच्या इतक्या जवळ नेलेलं आहे. महाराजांबद्दल जे काही आपल्याला कळलेलं आहे ते ह्या ग्रंथाच्या निमित्ताने आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी महाराजांबद्दल कळल्या आणि म्हणून आपण अधिक महाराजांच्या जवळ गेलो. त्यामुळे तुमच्या माझ्यासारख्या सर्व गजानन भक्तांसाठी हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय प्रिय आहे आपल्याला तो. बरं, केवळ दासगणू महाराजच नाही तर त्यांच्याबरोबर ह्या ग्रंथलेखनामध्ये जे जे काही सहकार्य त्यांना मिळालं, मग छगन काका बारटक्के महाराज किंवा इतरही त्यांच्याबरोबर जे लेखनिक होते त्यांचे, रतन सोनवणे ज्यांनी कागदपत्र दासगणू महाराजांना आणून दिली, तिथे हजर असणारे सगळे भक्त, सगळ्यांच्याच आपण ऋणात राहूया. 21 अध्याय, या 21 अध्यायांमध्ये एक एक करत दिवसाला एक अध्याय दासगणू महाराजांनी रचला. जरी ते असं म्हणाले की लिहिते लिहविते स्वामी भले श्री गजानन महाराज, तरीसुद्धा तो ग्रंथ लिहिण्याची पात्रता दासगणू महाराजांमध्ये होती. म्हणून दासगणू महाराजांना निमित्त करून महाराजांनी हा ग्रंथ त्यांच्याकडून लिहून घेतला. मी लेखणीचे काम केले असं अतिशय नम्रतेने दासगणू महाराज म्हणतायत. पण एवढ्या मोठ्या ग्रंथाची लेखणी होणं हे काही साध्या सोप्या किंवा आपल्यासारख्या सामान्य भक्तांचं काम नाही. बरं, हा ग्रंथ लिहिला गेला, त्यानंतर त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. या ग्रंथाचं इतर अनेक भाषांमध्ये भाषांतर केलं गेलं आणि त्यानंतर आज इतक्या जणांकडे हा ग्रंथ आहे. प्रत्येक गजानन भक्ताकडे असा एखादा भक्त असेल, नसेलच कुठलाही भक्त की ज्याला गजानन विजय ग्रंथ माहिती नाही. त्यामुळे इतकं मोठं काम संस्थान करते आहे. बरं, ह्या ग्रंथाची किंमत, या ग्रंथाचं मूल्यसुद्धा अतिशय अल्प आहे. एवढा मोठा ग्रंथ पण अतिशय अल्प मूल्यात संस्थान सगळ्यांना देत आहे. बरं, आज संस्थांनी मोठा प्रिंट, काही जणांना वाचायचा त्रास, लहान प्रिंट असेल तर वाचायला त्रास होतो, पण मोठ्या प्रिंटमध्ये सुद्धा काही आवृत्त्या काढलेल्या आहेत. काही जणांना जाता येता हा ग्रंथ वाचता यावा
म्हणून एक छोटा पॉकेट साईज ग्रंथसुद्धा संस्थानने तयार केलेला आहे. संस्थानच्या भक्ताभिमुख कार्यांबद्दल तर इथे बोलायलाच नको, पण खरंच सर्वार्थाने अतिशय सुंदर असं आपलं संस्थान आणि त्यांनी दासगणू महाराजांकडून रचवून घेतलेला हा गजानन विजय ग्रंथ. 21 अध्याय, एका दिवसात एक अध्याय दासगणू महाराजांनी रचलेला आहे. प्रत्येक अध्यायाची गुंफण इतकी सुरेख केलेली आहे की एका ग्रंथाकडून, एका अध्यायाकडून दुसऱ्या अध्यायाकडे जाताना तो उपदेश, एका पहिल्या अध्यायात काही उपदेश आहे, त्याच्याच पुढे दुसऱ्या अध्यायात त्यालाच अनुसरून पुढचा उपदेश आहे, असं करत करत 21 अध्याय लिहिले गेलेले आहेत. ह्या ग्रंथाचं लिखाण करताना दासगणू महाराजांनी सुरुवातच अशी केलेली आहे. काही कुठल्याही ग्रंथाबद्दल सांगताना निदान त्याची एक ओवी, एक श्लोक तरी म्हणावा, म्हणून आपण एखाद्या पहिल्या काही ओव्या म्हणूया. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती. कापुसाचा पाड किती अग्नी पुढे दयाघना, म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्यरचना दासगणूच्या मुखाने. इथपासून या ग्रंथाची सुरुवात होते. पहिल्या अध्यायात, प्रत्येक अध्यायात मंगलाचरण आलेलं आहे, पण पहिल्या अध्यायात गणेश वंदनेने सुरुवात केलेली आहे. दासगणू महाराजांनी पुढे सरस्वती वंदना, त्यांची कुलस्वामिनी, त्यांचे गुरु आणि अनेक संत मालिका ह्याच्यामध्ये येते. अतिशय सुंदर असं सुरुवातीचा मंगलाचरण दासगणू महाराजांनी इथे लिहिलेलं आहे. त्यात पहिल्या अध्यायावर मी बोललेले आहे, तेव्हा ह्या सगळ्या त्यांच्या सुरुवातीच्या ओव्यांबद्दल महाराजांनी जे वदवून घेतलं ते सांगितलेलं आहे, त्यामुळे तिथे आता जात नाही. पण एक मात्र आवर्जून सांगते की या ग्रंथाचे श्रवण करा सावकाश, हा मुद्दा इथे मला पुन्हा एकदा सांगायचा आहे की हा सावकाश वाचण्याचा ग्रंथ आहे. अतिशय सुंदर असे अनेक सौंदर्य स्थळं या ग्रंथात आहेत. प्रत्येक अध्यायाला दासगणू महाराजांनी सुंदर असे मंगलाचरण लिहिलेले आहे. 21 अध्यायात 21 मंगलाचरण. त्याच्यामध्ये काही मंगलाचरण 3 ओव्यांचे आहेत, काही अध्यायातले. काही अध्यायांमध्ये कसं आहे, दासगणू महाराजांची हे अध्याय रचताना काय मानसिकता असेल, एकतर पूर्ण शरणागत भाव या मंगलाचरणांमधून हे आपल्याला दिसून येतं की दासगणू महाराज प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला संपूर्ण शरण गेलेले आहेत भगवंताला, आणि त्याच्यानंतर त्यांनी महाराजांबद्दल सांगायला सुरुवात केलेली आहे. काही अध्यायांमध्ये, आता 4थ्या अध्यायातच बघा ना, मंगलाचरणामध्ये आलेलं आहे, अनन्य भावे बाहता तू पावसी आपुल्या भक्ता, माता न धरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी कधी. किती गोड ओवी आहे. अनन्य भावे बाहता तू पावसी आपुल्या भक्ता. हा अनन्य भाव दासगणू महाराजांच्या ठाई होता आणि म्हणून महाराज त्यांना पावले आहेत आणि हा अध्याय, हा संपूर्ण ग्रंथ त्यांच्याकडून लिहून घेतलेला आहे. त्यापुढे 5व्या अध्यायात त्यांनी अतिशय सुंदर एक गोष्ट लिहिलेली आहे. ही सगळी या ग्रंथातली, मी आत्ता मंगलाचरणाबद्दल बोलते, पण हे जे काही ह्या ओव्या आहेत, ही सगळी श्री गजानन विजय ग्रंथामधली सौंदर्य स्थळं आहेत.
5व्या अध्यायाबद्दल बोलताना मंगलाचरणात दासगणू महाराज म्हणतात, जैसे करशील तैसे करी परी दया असुदे अंतरी, देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या. हा शरणागत भाव प्रत्येक ठिकाणी जेव्हा समर्पित भाव आला, जेव्हा समर्पित भाव येतो, तेव्हा ते कार्य करणारी आपली माऊली असते. जिथे कर्तृत्वाचा अहंकार येतो तिथे ते कार्य सत्कार्य होईलच असं सांगता येत नाही. पण जिथे शरणागती येते तिथे जे घडतं ते सत्कार्य घडतं. आणि अशी शरणागती दासगणू महाराजांनी पत्करलेली आहे. हे त्यांच्या मंगलाचरणात, अनेक मंगलाचरणात येतं. अनेक ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे. एका ठिकाणी म्हटलंय, मन सदा शाळभूत ते न कदा स्थिर होतं, नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी, मग ऐशा पातक्याला केवी लाजावा बशिला, तुझा सांग जगतपाला हे व्यवहारिक म्हणणे असे, तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची, ऐसी साक्ष पुराणाची आहे की दीनबंधू. अशा अनेक ठिकाणी दासगणू महाराजांनी मंगलाचरणातून समर्पित भाव व्यक्त केलेला आहे. मंगलाचरणामध्ये दासगणू महाराजांनी काही ठिकाणी पहिल्या अध्यायात गणेश वंदना केलेली आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये विठ्ठलाची, त्यानंतर श्रीहरीची, असं करत करत श्रीकृष्णाची, श्रीरामांची, एका ठिकाणी 11व्या अध्यायात सर्व ज्योतिर्लिंगांची नावं आहेत, शिवस्तुती आहे. काही ठिकाणी भगवंताच्या अवतारांचंही वर्णन आलेलं आहे. प्रभू श्रीरामांची तर मंगलाचरण त्यांच्यासाठी तर रचलेला आहेच, भगवंतांचा श्रीकृष्णांचा पण रचलेला आहे. पण त्या व्यतिरिक्त 15व्या अध्यायात वामन अवताराचं वर्णन आलेलं आहे. त्यानंतर 16व्याच अध्यायात परशुरामांचं वर्णन आलेलं आहे. 17व्या अध्यायात प्रल्हादाचं वर्णन आलेलं आहे. असं करत या अवतारांबद्दल सुद्धा त्यांनी मंगलाचरण रचलेले आहेत. तसंच मध्ये सगळा कथाभाग येतो, त्याबद्दल बोलायला खूप वेळ लागेल, म्हणून तत्पूर्वी जेव्हा अध्याय संपतो, त्या अध्याय संपताना दासगणू महाराजांनी मागणं मागितलेलं आहे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी. ते सुद्धा विचार करण्यासारखं आहे. पहिल्याच अध्यायात ते म्हणतायत, हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादवो भाविकांप्रत. ग्रंथ वाचताना मनात आल्हाद निर्माण व्हावा, ग्रंथ वाचताना वाचल्यावर अतिशय आल्हाददायी असा हा ग्रंथ असावा, असं दासगणू महाराजांनी पसायदान मागितलेलं आहे पहिल्या अध्यायात. तसंच एक एक करत आपण गेलो तर पुढच्या अध्यायात, दुसऱ्या अध्यायात दासगणू महाराज म्हणतात की हा श्री गजानन विजय ग्रंथ आदर्श होवो भाविकांप्रत. हा ग्रंथ आपल्यासाठी आदर्श व्हावा. काही ठिकाणी लिहिलं आहे तारक होवो भवाब्धीत भव सिंधू तरावया. काही ठिकाणी लिहिलेलं आहे मुमुक्षुला दावो पथ संत चरण सेवेचा. मुमुक्षुला संत चरण सेवेचा पथ मिळावा या ग्रंथाद्वारे. हे सगळं जे मागणं आहे, हे ह्या ग्रंथाचं जे प्रयोजन आहे, ते प्रयोजन ह्या मागण्यांमधनं आपल्याला दिसतं की का हा ग्रंथ वाचावा. तर त्यातून आपल्याला सत्पथ दिसावा, त्यातून आपल्या मुमुक्षू जनांना संत चरणसेवेचा पथ दिसावा, त्यांची सेवा मिळावी. तारो भाविका भवाब्धीत असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे. एका ठिकाणी म्हटलेलं आहे सुखद होवो भाविकांप्रत. भाविका दावो सत्पथ. त्यानंतर नौका होवो भाविकांप्रत भवसिंधू तरावया, असं शेवटच्या अध्यायात म्हटलेलं आहे. तर ह्या मागण्यातून ह्या ग्रंथाचं जे प्रयोजन आहे ते आपल्याला दिसतं. मागे एकदा सांगताना मी बोललेले होते, ह्या श्री गजानन विजय ग्रंथाचा अनुबंध चतुष्टय काय आहे, अधिकारी कोण आहे, अधिकारी, विषय
प्रयोजन आणि संबंध हे 4 मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. अधिकारी कोण आहे, तर ज्याच्या हाती हा ग्रंथ आला तो ह्या ग्रंथाचा अधिकारी आहे, वाचनाचा. कारण हा ग्रंथ हाती यायला सुद्धा पूर्वसुकृत अतिशय बलवत्तर लागतं. त्यामुळे आपण सगळे खूप भाग्यवान आहोत. काहीतरी आपलं पुण्य पूर्वजन्मीचं असेल की हा ग्रंथ आपल्या हाती आला. अधिकारी विषय ह्याच्यामध्ये जरी माऊलीचं चरित्र आहे, आपल्या आईचं चरित्र आहे, आपल्या सद्गुरूंचं चरित्र हे आहे, पण सद्गुरूंच्या चरित्राच्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये वेदांत उपदेश पण आलेला आहे. ह्यामध्ये भक्ती कशी करावी हे भक्तांच्या माध्यमातून आपल्याला राजगणू महाराजांनी, खरं तर महाराजांनी सांगितलेलं आहे. अनेक विषय यात हाताळलेले आहेत. कर्म, भक्ती, योग याबद्दल वर्णन आलेलं आहे. भक्त कसा असावा, भक्ती कशी करावी, दंभ कसा धरू नये, अहंकार कसा करू नये, हे प्रत्येक जसं म्हटलं तसं एकात एक हे अध्याय असे गुंफलेले आहेत की एका उपदेशातून दुसरा उपदेश असं करत करत आपल्याला राजगणू महाराज 21व्या अध्यायापर्यंत घेऊन जातात. प्रयोजन आत्ता म्हटलं तसं प्रत्येक अध्यायाच्या शेवटी काय प्रयोजन आहे या गजानन विजय ग्रंथाचं हे आपल्याला कळतं की मुमुक्षूला दावो पथ किंवा भाविका लाभो सत्पथ, सुखद होवो भाविकांपथ. पण त्याच्या व्यतिरिक्त काही पसायदान अशीही आहेत जिकडे राजगणू महाराज म्हणतात, हा श्री गजानन विजय ग्रंथ परिसा श्रोते सावचित्त कुतर्काते सोडून या. अश्रद्ध राहून हा ग्रंथ वाचू नये, अतिशय श्रद्धापूर्वक हा ग्रंथ वाचावा असे कदाचित राजगणू महाराजांना इथे सांगायचं आहे. तसंच पुढे सुद्धा एका अध्यायात त्यांनी म्हटलेलं आहे 12व्या अध्यायात की हा श्री गजानन विजय ग्रंथ ऐका श्रोते सावचित्त. आणि एका ठिकाणी म्हटलेलं आहे हा श्री गजानन विजय ग्रंथ ऐकोत सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून ग्रंथावरील. त्यामुळे कसा वाचायचा आहे हा ग्रंथ, तर या ग्रंथावर निष्ठा पाहिजे, सश्रद्ध अंतःकरण पाहिजे आणि संपूर्ण सावधानता हा ग्रंथ वाचताना हवी. जेव्हा आपण एखादा ग्रंथ वाचतो तेव्हा तो कसा वाचला जातो, तर त्यामध्ये आपल्यासमोर ग्रंथ असतो, आपण तो मुखाने म्हणतो, वाचतो, ओव्या वाचतो, त्याचं कानाने श्रवण होतं, मनाने तो ग्रहण केला जातो, बुद्धीने त्याचं चिंतन केलं जातं. आपली सगळी ज्ञानेंद्रिय हा ग्रंथ वाचत असताना त्या ग्रंथाशी एकरूप होतात. डोळे शब्दांवर असतात, कान शब्द ग्रहण करतात, त्यानंतर आपली मनरूपी जिव्हा जी आहे ती त्या भक्तिरसाचा आस्वाद घेत असते. जेव्हा आपण अतिशय मन लावून पारायण करायला बसतो किंवा ग्रंथ वाचायला बसतो तेव्हा ती सात्विक स्पंदनं आपल्याला स्पर्श करत असतात आणि कुठेतरी उदबत्तीचा छान सुगंध आपल्याला येत असतो. आणि अशा अतिशय सात्विक वातावरणात जे शब्द कानावर पडतात, डोळ्यांनी दिसतात आणि मनाने ग्रहण केले जातात, त्या सगळ्याचं बुद्धीने चिंतन होतं. कुठेतरी आपण आपल्या माऊलीपर्यंत
पोचायचा प्रयत्न करतो. माऊली आपल्याजवळच आहे, तरीही अंतर आहे. ते अंतर थोडंसं आपण पार करून जातो. असा हा अतिशय प्रासादिक असा हा गजानन विजय ग्रंथ आहे आणि त्याचं हे पसायदान आहे. प्रत्येक अध्यायात, पहिल्या अध्यायात प्रकटीकरणाचा प्रसंग आहे. अनेक वेळा मी ह्या प्रसंगाबद्दल बोललेले आहे. पण ह्याच्यामध्ये जे सौंदर्यस्थळ आहेत, अनेक आहेत, पण त्यातल्या त्यात एक सौंदर्यस्थळ ज्याच्यावर विचार करणं अतिशय गरजेचं आहे. याचेच करा सदा मनानं, कशापासून जग झाले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे, सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय, पिणाराही न वेगळा त्यापासून न निराळा, ईश्वराची अगाध लीला ती कळे या नरजन्मी, ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन, याचेच करा सदा मननं, कशापासून जग झाले. हा झाला पहिला अध्याय. पुढे ह्या अध्यायामध्ये बंकट भक्त आहेत, दामोदर पंत आहेत, देवीदास पातुरकर आहेत आणि ह्या सगळ्यांना महाराजांचं प्रथम दर्शन झालेलं आहे. बंकटलाल भक्ताने प्रथम महाराज हे कोणीतरी अवधूत आणि सत्पुरुष आहेत हे ओळखलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा अध्याय जिथे सुरू होतो तिथे आपल्याला दासगणू महाराजांनी हा उपदेश दिलेला आहे की महाराज शेगावात येणारच होते, पण त्यांनी बंकटलालाच्या मनामध्ये तो सद्भाव जागृत केला. तो सद्भाव जागृत करून ते तिथनं निघून गेले आणि ते तिथनं निघून गेल्यानंतर बंकटलाल भक्तामध्ये जो सद्भाव जागृत झालेला होता, ती तळमळ सुरू झाली. आपल्या सद्गुरूंना पुन्हा एकदा बघायची, त्यांना भेटायची, त्यांच्या चरणांवर लोळण घ्यायची, अशी जी त्याची तळमळ बंकटलाल भक्तांची सुरू झाली. त्या भक्तीमुळे महाराज पुन्हा एकदा शेगावात आले. हे नाणे तुमचे व्यवहारी, मला नाही याची जरुरी, भावभक्ती नाण्यावरील संतुष्ट मी राहा. त्याचे अत्यंत विचार करण्यासारखी ओवी आहे की कितीही तुम्ही बाह्य साधनं अवलंब करा, कितीही देणग्या द्या, जे काही महाराजांसाठी करता येते त्यांच्यापर्यंत पोचताय, पण जो मुख्य त्यातला घटक आहे तो म्हणजे भावभक्ती. ही जेव्हा महाराजांवर दृढ होईल तेव्हा महाराज येतीलच. दुसऱ्या अध्यायात अनेक इतर भक्तगण आलेले आहेत, त्यांच्याशी आपली ओळख होते. बंकटलाल भक्त तर आपल्याला माहितीच आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त पितांबर महाराज सुद्धा येत आहेत. पितांबर महाराजांना रस्त्यात चमत्कार दाखवला, पाणी आणायला सांगितलं, उगीच ओंजळींनी तुम्ही आता पाणी भरू नको असं सांगितलं. पितांबर गेला, तिथे पाणी नव्हतं. पितांबराने तुंबा बुडवला आणि जिथे जिथे तुंबा बुडाला तिथे तिथे खळगा पडला ओढ्याला आणि पाणी आतमध्ये भरलं. गुरु वाक्यावर निष्ठा. सांगितलंय ना त्यांनी की ओंजळींनी पाणी भरू नको. पितांबर महाराजांनी ते ऐकलं. तिथेच पितांबराची पहिली परीक्षा झाली. इथे दुसरा उपदेश देत आहेत दासगणू महाराज आपल्याला की पहिल्या ह्याच्यात संताला ओळखणं, बंकटलालांनी त्यांना ओळखलं आणि त्यानंतर सांगितलं की तुमचं अंतिम ध्येय काय पाहिजे, तर कशापासून जग झाले त्या जगन्नियताला ओळखणं हे तुमचं मुख्य ध्येय पाहिजे. ते ध्येय गाठण्यासाठी तुम्ही काय करा, तर भावभक्ती, गुरुवर निष्ठा, गुरुवाक्यावर निष्ठा, असं करत करत महाराजांनी प्रत्येक भक्ताकडून आपल्याला एक एक शिकवण देत देत ते पुढे गेलेले आहेत. गुरुनिष्ठेबद्दल आपल्याला कळलं. पुढे गोविंदबुवा टाकळीकरांचा प्रसंग येतो. गोविंदबुवा टाकळीकरांबद्दल जेव्हा त्यांनी सांगितलं की
तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे बाहेर धन्या वाचून मंदिर शून्यसाचं समर्थ. तेव्हा पुन्हा त्यांना अद्वैत वेदांताचा उपदेश करून तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वरे व्यापिले आता बाहेर काही न उरले मग हा आईचा हट्ट का, असं सांगून त्यांना आठवण करून दिली की पोटभऱ्या कथे करी तू न भावे भूमीवरी. पोट भरण्यासाठी कथा करणारे खूप आहेत, पण तू मात्र तसा होऊ नको असं गोविंद बुवांना उपदेश दिलाय. आणि गोविंद बुवा इथे का आलेले आहेत तर बंकटलाल भक्ताच्या मनात कुठेतरी होतं की हां हे अवधूत आहेत, हे अबलीय आहेत, हे संत आहेत. त्यांच्या मनातल्या गोष्टीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी गोविंद बुवा तिकडे आलेले आहेत. जेव्हा कोणी अधिकारी व्यक्ती हे सांगते की ही गोष्ट अशी आहे, हे कोणीतरी सत्पुरुष आहेत, अधिकारी आहेत, हे जेव्हा गोविंद बुवांनी सांगितलं तेव्हा बंकट भक्ताची जी तळमळ होती ती तळमळ की ह्यांना आपल्या घरी न्यावं ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. म्हणून गोविंद बुवा तिथे आलेले आहेत. पुढे दासगणू महाराजांनी सगळा प्रसंग लिहिलेला आहे की महाराज घरी आले बंकट भक्ताच्या आणि तिथे सुद्धा पुन्हा हे भावे भेटतो उमापती यायचा आहे सिद्धांत असं दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे. भवानी रामांना जेव्हा असं वाटलं की अरे मी शिळं त्यांना कसं देऊ, स्वयंपाक अजून तयार नाही आहे, त्याच्यामध्ये हा कथाभाग येतो. भवानी राम हे भक्त इथे आलेले आहेत. त्यानंतर इच्छाराम शेटजींबद्दल आलेलं आहे की तेही शिवभक्त होते, त्यांनी सोमवारचं उपोषण ठेवलेलं होतं, पण नंतर त्यांनी आग्रह केला, तो आग्रह करू नये ही शिकवण, हा उपदेश दासगणू महाराज आपल्याला इकडे देत आहेत. तिसऱ्या अध्यायात काशीच्या गोसाव्याचा जो प्रसंग आहे त्या काशीच्या गोसाव्याच्या प्रसंगामध्ये काशीच्या गोसाव्याने महाराजांना शिवाची उपमा दिलेली आहे. तुम्ही साक्षात शंकर, त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आहा शंकर म्हणून बुटीचा अवेर करू नको रे दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे जकारणे ही तरा आणिले उणे परिभूषण तुम्हाला. तेव्हा पुढे आलेला आहे प्रसंग. महाराज किंचित घोटाळले परिअखेर होय म्हणाले. इथे सुद्धा दासगणू महाराजांचा उद्देश हाच आहे की महाराज किंचित का घोटाळले तर नवस हा अतिशय श्रद्धेने केला जातो आणि नवस जर फेडून नाही घेतला, तुमच्या मनात जे असेल ते पूर्ण झालं, तुम्ही कशाचा तरी नवस बोललाय, पण जेव्हा आपण तो फेडायला गेलो तेव्हा जर तो स्वीकार झाला नाही तर श्रद्धेला तडा जातो. पण फेडून घेतला तर हा गांजाचा नवस आहे. लोक महात्म्याचं अनुकरण करायला जातात, त्यांच्या विचारांना ग्रहण करण्यापेक्षा त्यांच्या वर्तनाचं अनुकरण केलं जातं आणि म्हणून महाराज किंचित घोटाळले असं लिहिलेलं आहे. ह्याच्यात पुढे विठोबा घाटोळे यांचंही वर्णन आहे. आता इथे हा उपदेश आहे की दंभ महाराजांना अजिबात आवडायचा नाही. खरे साधू संत जे असतात त्यांना दंभ अजिबात आवडत नाही. कितीतरी ठिकाणी आपण असं बघतो दंभी माणसं आपल्याला दिसतात, त्याबद्दल न बोलणं बरं. जसं दासगणू महाराज स्वतःच म्हणाले गटाराचे उघडल्याद्वारे घाण मात्र सुटत असे. त्यामुळे हा विषय जर त्यांनीच बाजूला ठेवला तर आपणही बाजूला ठेवूया. पण पुढे दासगणू महाराज ह्या अध्यायात म्हणतात की कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गार गोटी वा मागितली करवंटी कामधेनू पासून ऐसे न कोणी करावे संतांपासी राहून बरवे येथे विचारा ठेवावे हरनिशी जागृत. काय मागतो आपण हे थोडंसं आपल्याला कळलं पाहिजे. इतके वर्ष आपण श्री गजानन विजय ग्रंथ वाचतोय, त्यातल्या या ओव्या वाचतोय, पण कल्पवृक्ष कल्पवृक्षाची उपमा इथे महाराजांना दिलेली आहे असं आपण नको म्हणूया. कारण महाराज कल्पवृक्षाच्या तळवटी बसून जे जे काही मागतो ते पूर्ण होतं. पण महाराजांच्याकडे आपण
जे जे काही मागतो त्यापैकी जे आपल्याला योग्य आहे ते महाराज देतात. पण तरीही अशा संत सत्पुरुषाच्या सहवासात आल्यावर काय मागावं हे आपल्याला कळावं, म्हणून हा सगळा भाग रचलेला आहे. इथे ह्याच अध्यायात जानराव देशमुखांचा प्रसंग आहे. मृत्यूचे प्रकार सांगितलेले आहेत. आध्यात्मिक, आदिभौतिक, तिसरा तो आदिदैविक. त्या अध्यायाच्या निरूपणात ते सगळं आलेलं आहे. त्यामुळे आता मी त्याच्यात शिरत नाही, कारण आपण आता ग्रंथाचं महात्म्य बघतोय. पण सांगायचा मुद्दा हा की कसे हे अध्याय गुंफलेले आहेत, की साहजिकच कुणाच्या मनात असा विचार आला की अरे एवढे संत आहेत आणि असं असताना कसं काय असं झालं, असे कधी कधी विचार येतात भक्तांच्या मनात. भक्तांपेक्षा त्या भक्ताच्या संपर्कात जी मंडळी असतात त्यांच्या मनात असे विचार येतात आणि ते आपल्याला तसं बोलून दाखवतात. अरे तू महाराजांचं इतकं करतोस, मग असं कसं झालं. काही गोष्टी काही वेळेला का घडतात याची कारणं आपल्याला माहिती नसतात, पण महाराजांना माहिती असतात. कारण त्यांना आपलं संचित प्रारब्ध दोन्हीही दिसत असतं. क्रियमाण तर आपणच घडवत असतो, त्यांना सगळं काही माहिती असतं. तर कुठच्या वेळेला कुठचं प्रारब्ध तुम्हाला चोचता येतं ते प्रारब्ध ते तुमच्या समोर आणून ठेवतात. आणि जर ते डोंगरा एवढं असेल तर आपल्याला सहन होण्यासारखं नसेल तर ते मोहरी एवढं करून ठेवतात. त्यामुळे कोणी काहीही म्हटलं की काही हा प्रपंच आहे. आपण आधी काय केलं आहे आपल्याला माहिती नाही. आपण प्रारब्धाची फळं भोगतोय, त्याच्यात कधी चांगली फळं कधी वाईट फळंही असणार. त्यामुळे वाईट काही फळं भोगावी लागली तर तेव्हा महाराजांचं इतकं करूनसुद्धा असं कसं झालं असं म्हणणारी जरी लोकं असली तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं. आपली निष्ठा अजिबात ढळू देऊ नये हे महाराजांना आपल्याला इथे सांगायचं असावं. जानराव देशमुखांचा प्रसंग आहे. पुढे 4थ्या अध्यायात जानकीरामांचा प्रसंग आहे. की जानकीराम सोनार कसं आहे, पहिला त्यांनी आपल्याला बंकटलाल भक्ताच्या रूपात प्रापंचिक भक्त आपल्या पुढे आणलेला आहे. पितांबर महाराज आणलेले आहेत. मग काशीचा गोसावी आणलेला आहे. आता अतिशय प्रपंचात बुडालेला असा जानकीराम सोनारही आणलेला आहे. गोविंद बुवांसारखे हरिभक्तीपरायण असे कीर्तनकार आपल्याला दाखवलेले आहेत. त्यांच्यासाठी महाराजांनी एक वेगळा उपदेश दिलेला आहे. असं करत करत एक एक भक्त आपल्या भेटीला येतात. चंदुमुकीन 2 कान्होले उतरंडीला होते, ते आणायला सांगितले. कुठेतरी कसं असतं आपल्या आयुष्यात कुठेतरी काहीतरी अडतं. कधी कधी कितीही प्रयत्न केला तरी पुढेच जात नाही. आपण खूप प्रयत्न करतो, खूप हातपाय मारतो, पण काही केल्या काही होत नाही. कुठेतरी काहीतरी अडकलेलं असतं. तो पोळा असतो, तो काढण्याचं काम महाराज करतात योग्य वेळी. आता इथे चंदुमुकीनाला सांगितलं जा 2 कान्होले घेऊन ये. उतरंडीचे कधीचे होते ते, अहो ते कान्होले निमित्त होतं. हो त्याचं संचितात कुठेतरी काहीतरी शिल्लक राहिलेलं होतं, ते महाराजांना संपवून टाकायचं होतं. इथे त्यांनी त्याला शिष्य स्वरूपच केलेलं आहे. तेच म्हणाले आहेत गुरुपाशी बोलू नको वेडे, खोटे वेडे आहेत किंचित. त्यामुळे मुकीन चंदू पण शिष्यच आहे महाराजांचा. त्याच्यानंतर चिंचोलीच्या माधवाचा प्रसंग येतो. इथे अतिशय सुंदर एक गोष्ट सांगतात, जे करणे ते वेळेवर करावे की साचार घर एकदा पेटल्यावर खूप खणणे निरर्थक. राजगणू महाराजांनी अतिशय छान शब्दात हे लिहिलेलं आहे. याच प्रकारचं एक संस्कृत सुभाषित आहे की यावत स्वस्थम इदम शरीरम अरुजम यावत जरा दूरतः यावच्च इंद्रिय शक्ती ही अप्रतिहता यावच्चयो नायुषः
आत्मश्रेयसी तावदेव विदुषा कार्य प्रयत्नो महान संदीप्ते भवने हि कूपखननम प्रत्युद्यम कीदृशः असं एक सुभाषित आहे. तेच इथे दासगणू महाराज म्हणतात की जोपर्यंत शरीरात आपल्या चेतना आहे, शक्ती आहे, तेव्हाच तर खरं आपण परमार्थाला सुरुवात केली पाहिजे ना. सगळ्याच जणांचं म्हणणं असं असतं की आत्ता काय देवदेव देवदेव करायचं, आत्ता कशाला महाराजांची पारायणं करायची, एकदा सगळा माझ्या जबाबदाऱ्यातून मोकळे झालो की मग फक्त आणि फक्त शेगाव, महिन्यातनं एक वारी मी करणार, महिन्यातनं एक पारायण करणार. तेव्हा शक्ती असणार आहे अंगात, शक्ती असेलही कदाचित, परिस्थिती असणार आहे. काय किती अशाश्वत आणि किती अनिश्चित आहे आपलं आयुष्य, किती क्षणभंगूर आयुष्य आहे आपलं. आणि अशा वेळेला परमार्थासाठी आपल्याला थोडाही वेळ देता येऊ नये का, तर आत्ता केवळ मजा करण्याचे दिवस आहेत. हे देवदेव करणं ही काय आत्ता वेळ नाही, हे आपण नंतर कधीतरी करू, जेव्हा आपलं वय होईल तेव्हा. आणि ते वय कधी होतं नाही होत, आपले भोग म्हणजे ह्या चैनीमध्ये रमणं कधी संपतच नाही, कधी आपलं आयुष्य संपून जातं कळतही नाही. आणि मग वाटतं की अरे तेव्हाच जर मी सुरुवात केली असती तर. अशी तुम्हा भक्तांसाठी वेळ अशी येणारच नाही, कारण आपण सगळे आत्तापासूनच महाराजांनी आपल्याला त्यांच्याजवळ ओढलेलं आहे. आणि ह्या श्री गजानन विजय ग्रंथाने आपल्याला महाराजांच्या अजून जवळ नेलेलं आहे. त्यामुळे पुढे जाऊया. वसंत पूजेबद्दल लिहिलेलं आहे. वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागरे येथे करवा, वेदश्रवणे देवदेवा आनंद होतो अतिशय. पनीर पेढे बर्फी खवा, वेदला डाळीचं मीठ लावा, 1 रुपया तो द्यावा घनपाठी ब्राह्मणा ते. आणि ह्यातून असा उपदेश घ्यायचा की महाराजांना जर वेदमंत्रांचं पठण आवडतं, त्यांना अतिशय आनंद होतो, वेदश्रवणे देवदेवा आनंद होतो, अतिशय महाराजांना पण आनंद व्हायचा. मग आपणही आपल्या घरी कधीतरी असं वेदमंत्राचं पठण ठेवावं आणि महाराजांना आनंदित करावं. आजकाल कुणाला वेळ नसतो. माझ्याकडे मागे एक अतिशय विद्वान वेदसंपन्न ब्राह्मण आलेले होते आणि ते सांगत होते की आम्हाला पहिलं विचारलं जातं किती वेळ लागेल. सत्यनारायणाची पूजा असो किंवा काही उदक शांत करायची असो, काहीही पूजाविधी असो, पहिला प्रश्न हा केला जातो की किती वेळ लागेल. दुसरा प्रश्न हा असतो की तुम्ही सगळं आणाल ना, आम्हाला काही करायचं नाही आहे ना. तिसरा प्रश्न असा असतो की जेवण बाहेरून आणलं तर चालेल का. तर काय म्हणजे कुठे चाललेली आहे ही समाजव्यवस्था. पण ठीक आहे, पुन्हा त्याच्यात नको शिरूया. पण महाराजांना वेदमंत्रांच्या पठणाने खूप आनंद होतो. त्यामुळे कधीतरी आपल्या घरीसुद्धा असं काहीतरी आयोजन करावं. इतर भक्तांनाही बोलवावं, त्यांनाही प्रसाद द्यावा त्याचा, त्यांनाही आनंद द्यावा त्याचा, त्याने महाराजांनाच आनंद होतो. त्यानंतर 5वा अध्याय येतो. 5व्या अध्यायात पिंपळगावात महाराज गेले आणि पिंपळगावला एका शिवाच्या मंदिरात बसले. समाधी लागली त्यांची. त्यांना गावकरी घेऊन गेले, पुन्हा व्यंकटलाल न्यायला आले आणि ते घरी आले. इथे असं वाटतं की महाराजांना सांगायचं असावं की तुझ्या घरात तू ती लक्ष्मी जी लोकमाता जिसी असे अगार सत्ता तिला हितवा कोण दिले, ते त्यांना व्यंकटलालाकडून करून घ्यायचं असावं, म्हणून कदाचित त्यांनी ही लीला केलेली असेल. आणि पिंपळगावाच्या लोकांना सुद्धा वाटलं असेल की शेगावमध्ये असे अवलिया आलेत, आपल्याही गावात येऊ देत, म्हणून काही दिवसांसाठी का होईना आपण ते पिंपळगावला गेले.
आणि तिथल्या भक्तांचं मनोरथ पूर्ण केलं. अत्यंत भक्तवत्सल अशी आपली माऊली आहे. सगळेच संत अतिशय भक्तवत्सल असतात आणि अशा भक्तवत्सल संतांचे शिष्य अतिशय निस्सीम भक्त आता त्यांना भेटला, असे त्यांना भेटले ते म्हणजे भास्कर पाटील. फार सुंदर वर्णन केलेलं आहे राजगडू महाराजांनी. आणि त्याच्याहून सुंदर वर्णन हे आहे जेव्हा महाराज सांगतात की तिथे जल निर्माण केलेलं आहे तर आता प्रपंच कशाला सोडतोयच. ही महाराजांची लीला आहे हो. महाराज तिकडे त्याच्यासाठीच गेलेले होते. हा सगळा प्रसंग आधी सांगितलेला आहे, त्यामुळे मी इथे एवढंच सांगेन की सौंदर्य स्थळं जी मी म्हटलं प्रत्येक अध्यायातली त्यातलं हे एक सौंदर्य स्थळ आहे की माझा निश्चय हीच विहीर कोरडी ठणठणीत साचार होती दयाळा आजवर थेंब नव्हता ते पाण्याचा. आणि त्याला तुम्ही सुरुंग लावला, भावाचे लागले उदक, आता मला निशंक भक्तिपंथा चालावी नवी. सुंदर अशा त्या ओव्या दासगणू महाराजांनी तिथे रचलेल्या आहेत. भास्कर पाटील महाराजांचे झाले, आधीच झाले होते, फक्त निमित्त होतं भेटीचं. कारण शरणागती विरक्ती पूर्ण मनात आल्याशिवाय असा प्रपंच टाकून कोणी जाऊ शकत नाही. तो क्षण फक्त एक त्यांच्या आयुष्यात येणं बाकी होतं, महाराजांची भेट होणं बाकी होतं. पुढे 6व्या अध्यायात मधमाशांचा जो प्रसंग आहे, किती सुंदर प्रसंग आहे की बंकटलाल धावून येत आहेत हे महाराजांना समजल्यानंतर महाराज सांगतायत जीवांनो जा निघून बसा मोहळी जाऊन माझ्या बंकटा कारण तुम्ही ना आता चालावे. आपण भरभर वाचत जातो तेव्हा ह्या ओवीमध्ये त्यांची भक्तवत्सलता जी दिसते कदाचित आपण ते ध्यानही घेत नाही, पण त्यांचं असं त्या मधमाशांना सांगणं जा निघून बसा मोहळी जाऊन माझ्या बंकटा कारण तुम्ही ना आता चाला. काय सुंदर आहे, किती भक्तवत्सलता ती. त्यांना स्वतःला माशा चावलेल्या आहेत, काटे सगळीकडे काटे बोचले असते ती असंख्यात, वाटे पासोडी माशांची समर्थ पांघरले जायची. पण मी योगी आहे, मी सहन करू शकतो, माझा भक्त नाही सहन करू शकत. आपण किती महाराजांना असे काटे सहन करायला लावले असतील, कधीतरी आपण विचार केला का? उद्देश आपला असतो वेगळा, चांगला असतो. बंकटलालाचा उद्देश काय होता? मक्याची कणसं महाराजांना खायला घालावी. बंकटलाला माहिती नव्हतं की तिकडे मधमाशांचं पोळं हे बंकटलाला माहिती नव्हतं, आणि त्या माशा उठल्या. तसंच आपल्यालाही बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत. जेव्हा आपण मागतो त्यांच्याकडे काही गोष्ट किंवा एखादी कृती आपण करून जातो, महाराज आपल्याला त्याची झळ पोचू देत नाही. स्वतः ते वार झेलतात पण आपल्याला नाही त्याची झळ पोचून देत. फार सुंदर प्रसंग आहे. इथे ते सांगतात प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती. माशा आल्या पळून जाती. लड्डू भक्त हे सगळे उपदेश त्यांनी इथे दिलेला आहे. जनक राजाची एक गोष्ट इथे आठवते की जनक राजाच्या महालात आग लागलेली होती आणि तेव्हा ते उपदेश ऐकत होते त्यांच्या गुरूंकडनं, अष्टावक्र योगी त्यांच्याकडून.
आणि ती आग लागलेली असून जनक राजाला सगळे येऊन सांगतायत आग लागली उठा, पण जनक राजा तिथून हलला नाही. आपल्या महाराजांच्या बाबतीत असं कितीतरी ठिकाणी आपल्याला दिसून येतं. असो, नरसिंह महाराज ज्यांच्याशी महाराज भेटले, ज्यांना जाऊन, तो एक प्रसंग इकडे येतो. नरसिंह महाराजांना भेटायला आले, त्यांच्यातला जो संवाद आहे त्या संवादात असं आहे की प्रपंचात कसं राहावं, तर आसक्ती कन्यापुत्रांची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात शिरते परीनं पाणी शिरू देते, तैसेच असावेसाचे या प्रपंचा माझाने. त्यानंतर 2 संतांच्या भेटी याच्याबद्दल लिहिलेलं आहे की विजातीय द्रव्याशी समरसता होणे नसे. ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची 7 वैरी नांदे ज्याच्या सदैव घरी सन्निधी आणि सदाचार. सुंदर वर्णन आलेलं आहे. व्रजभूषण ज्याच्याबद्दल सुद्धा 6व्या अध्यायात आलेलं आहे, जिथे व्रजभूषणाबद्दल अतिशय विद्वान असा व्रजभूषण, जसं मी म्हटलं की कोण कोण आलेले आहेत भक्त याच्यात. कीर्तनकार झाले, प्रापंचिक झाले, गोसावी झाले, चिंचोलीच्या माधवासारखे झाले. त्यानंतर आता इथे येतात ते व्रजभूषणासारखे विद्वान. त्यामुळे सगळ्या प्रकारचे, जसं म्हटलं ते महाराजांची कृपा होण्यासाठी ना जात महत्त्वाची आहे, ना जात पात, ना तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात, तुम्ही विद्वान आहात का अशिक्षित आहात का शिकलेले आहात, काहीही ह्या गोष्टीमध्ये येत नाहीत. अहैतुकी कृपा करणारे संत असतात. आणि म्हणून ह्या सगळ्या भक्तांच्या माध्यमातून महाराज दासगणू महाराज आपल्याला हेच सांगतात की तुम्ही कुठल्याही जातीचे, पंथाचे, कुठल्याही स्तरावर असा, महाराज कृपा करतात. श्रद्धा हवी, निष्ठा हवी आणि पूर्वसुकृत हवं. व्रजभूषणाला एक छान उपदेश केलेला आहे की आचरून कर्म फल टाकिता भेटतो घननिळ, त्याच्या अंगी न लागे मळ त्या कर्माचा कधीही. कर्मयोग, जो खरा कर्मयोग सांगितलेला आहे तो ह्या ओबीमध्ये सांगितलेला आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, ही जी गीतेतला श्लोक आहे ते इथे महाराज आपल्याला सांगतात की आपण कर्म करणं आणि ते कर्म कसं करायचं, तर पूर्ण चित्त त्याच्यामध्ये ओतून, जीव ओतून कुठलंही कर्म करावं आणि नंतर त्याच्या फळाची अपेक्षा करू नये. म्हणजे काय, तर आपल्याला ते कर्म करतानाच इतकं समाधान मिळावं की त्या फळाची अपेक्षा आपल्या डोक्यातून निघूनच जावी. कुठलंही आपण कर्म करतो ते काहीतरी फळाच्या अपेक्षेने. जर नोकरी करतो तर पगार महिन्याच्या अखेर मिळतो ही अपेक्षा असणारच. ते इथे सांगायचं नाही आहे माऊलीला. इथे हे सांगायचं आहे की तुम्ही जे कर्म करता आहात ते पूर्ण श्रद्धेने, संपूर्ण चित्ताने असं जेव्हा करतात. आत्ताच्या भाषेत सांगायचं तर हल्ली यूट्यूब ज्ञान खूप मिळतं सगळ्यांना आणि सगळीकडे माइंडफुलनेस हा जो प्रकार आहे, हा माइंडफुलनेस म्हणजे काय आहे, तर कर्मयोग जो इथे सांगितलेला आहे. आणि मग ते कर्म अर्धवट जेव्हा आपण कुठलं तरी काम करतो ना, तेव्हा आपल्याला समाधान होत नाही. त्यामुळे जेव्हा मन लावून कर्म केलं जातं तेव्हा त्याचं फळ अपेक्षेपेक्षाही चांगलं मिळतं. पण ते मनात राहत नाही की आता आपलं ह्याच्यातनं काय निष्पन्न होईल. आपण काम केलं, सोडून दिलं, सगळी कर्म आपण ईश्वरार्पण करावीत असं इथे सांगायचं आहे की महाराज माझ्या जास्तीत जास्त शक्तीप्रमाणे, शक्ती लावून मनाप्रमाणे मी हे कर्म केलेलं आहे. आता ते कर्म मी तुम्हाला अर्पित करतो असं इकडे
महाराजांनी ब्रजभूषणाला सांगितलेलं आहे. पुढे खंडू पाटील 7व्या अध्यायात पाटील बंधूंचा सगळा प्रसंग येतो. हरी पाटील कसे महाराजांचे भक्त झाले. ह्या पाटील घराण्याबद्दल सांगायचं तर त्यांना गोमाजी बुवांचा उपदेश होता असं पुढे 18व्या अध्यायात म्हटलेलं आहे. तर त्या गोमाजी बुवांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा त्यांच्या वंशजांना संत सेवा मिळाली, संतांची सेवा करता आली आणि अजूनही ती अव्याहतपणे संत सेवा त्यांच्या घरी घडत आहे, त्यांच्याकडून घडत आहे. इतकं सुंदर संस्थान. कुठेही तुम्ही कितीही तीर्थक्षेत्री जा, तुम्हाला असं वाटल्या वाचून राहणार नाही की आपलं शेगाव संस्थान बेस्ट. खरंच असं कुठल्याही तीर्थक्षेत्री गेले ना तरी आपल्याला आपलं शेगाव आठवतं. कारण इतकं सुंदर आणि इतकं स्वच्छ काम इतर कुठल्याच संस्थानात आपल्याला नाही दिसणार. असतीलही काही अपवाद, त्याबद्दल म्हणत नाही मी, पण तरीही कुठे गेलात तरी आपल्याला आपलं शेगावच आठवतं. तर असं हे संस्थान, त्याचा कारभार पाहणारे हे सगळे पाटील बंधू, त्यांच्यावर महाराजांनी कशी कृपा केलेली आहे. पाटील बंधूंनी त्यांची परीक्षा घेतलेली आहे, पण तरीसुद्धा त्यांनी आपलंसं केलेलं आहे. कारण त्यांच्यावर संतांची विशेष कृपा होती. आणि काय त्याच्यात महाराजांनी एक हे वापरलेलं आहे की पाटील आहेत ते त्यांचा तो अधिकार आहे काय वाघाचे ते वजन असावे सांगा गाईपरी, तलवारीला मऊपणा मुळी नाही उपयोगी जाणा, अग्नीने तो थंडपणा सांग धरावा कवणारी ती. असं महाराज म्हणालेले आहेत की पाटील बंधू तसे आहेत कारण तो त्यांचा अधिकार आहे आणि त्या अधिकारात त्यांना तसं रयतेबरोबर वागणं गरजेचं आहे, म्हणून ते तसे आहेत. आणि एक अवलिया येतोय आणि आपल्या सगळ्या ह्या रयतेला आधी तो विश्वास पाटील बंधूंना होणं गरजेचं होतं की महाराज खरंच संत आहेत. आणि म्हणून त्यांच्या परीक्षा बघितल्या गेल्या आणि म्हणून महाराज त्यांच्या पाठीशी कायम उभे राहिले. पाटील बंधू भक्त म्हणून इकडे आलेले आहेत या श्री गजानन विजय ग्रंथामध्ये. खंडू पाटलांना तर म्हणजे काय त्यांना झालं असेल, एखादा संत जेव्हा हृदयाशी कवटाळतो, इतकं संकट मोठं आलेलं आहे आणि खंडू पाटील थेट महाराजांकडे येत आहेत आणि त्यांना सांगतायत असं असं झालेलं आहे, आता तुम्हीच काय ते करा, गळा माझा येथेच तिरा, हिया तलवार देतो, करा, वेळ करू नका हो. असं म्हटल्यानंतर महाराजांनी त्याला घट्ट धरलेलं आहे, छातीशी कवटाळलेलं आहे. काय झालं असेल खंडू पाटलांना, किती सुंदर हा प्रसंग आहे. असो तसंच व्रजभूषणाला पण महाराजांनी आलिंगन दिलेलं आहे. तर असे सुंदर सुंदर प्रसंग दासगणू महाराजांनी लिहिलेला आहे. पुढे तैलंगी ब्राह्मणांबद्दल आहे, तिकडे सुद्धा एक उपदेश केलेला आहे की ब्रह्मगिरी गोसाव्याचा प्रसंग आहे. कृष्णाजींचा मळा, आता आपण बरेच जण म्हणजे आपण सगळे तिथे जाऊन आलेलो असू. कृष्णाजीच्या मळ्यात किती शांत वाटतं, छान जागा त्यांनी केलेली आहे आणि तिथे बसायला खरंच खूप छान वाटतं. हा सगळा प्रसंग तिकडे घडलेला आहे ब्रह्मगिरी गोसाव्याचा. नैनम छिंदती श्लोकावर त्यांनी व्याख्यान केलं. महाराजांबद्दल त्यांना थोडंसं असं हे वाटत, अश्रद्ध अंतःकरण होतं, परंतु महाराजांनी दाखवून दिलं त्यांना की हे करणं योग्य नाही. अनुभवाविणा न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक, असं त्यांनी सांगितलेलं आहे. हेही म्हटलेलं आहे की नुसते शब्द पांडित्य माजले जगी यातून आता तेनेच आहे झाला घात या आपल्या संस्कृतीचा.
हा प्रसंग वाचताना कधीकधी भरून पण येतं, कारण तिथे तो पलंग जळतोय आणि महाराज तरी त्याच्यावर बसलेले होते. त्यांना दाह झाला नसेल, नक्कीच झाला असेल, पण ते देहभाव त्यांचा नव्हता, देहात ते नव्हते, ते कायम उन्मनी अवस्थेत असायचे. त्यामुळे त्यांना जरी तेव्हा त्याची जाणीव झाली नसली किंवा झाली असेलही आपल्याला नाही माहिती, पण हा प्रसंग वाचताना कधीकधी अश्रू येतात. तसंच पाटील बंधू जेव्हा उसाचे वार महाराजांवर करतात, जरी त्यांना वळ उठले नसले तरीसुद्धा कुठेतरी आपल्या मनात असं हे होतं की का असं का केलं असेल, आणि कुठेतरी वाईट वाटतं त्यांच्याबद्दल की असं का केलं त्यांनी. पण नंतर त्यांनीच त्या उसाचा रस काढून त्यांना प्यायला दिला. असो, त्याच्या पुढचा अतिशय सुंदर प्रसंग येतो, तो म्हणजे घोड्याचा. गोविंदबुवांचा अतिशय द्वाड असा घोडा रात्री तिथे बांधून ठेवला आहे आणि महाराज जाऊन त्याच्या 4 पायांमध्ये झोपतायत. विचार करून बघा, एक अतिशय अवखळ आणि द्वाड असा घोडा आहे आणि त्याच्या पायात जाऊन झोपणं आणि त्याला शांत करणं, केवळ त्यांच्या तिथे असण्याने तो घोडा शांत झाला. किती सुंदर प्रसंग आहे. आणि त्यानंतर गोविंदबुवांनी स्तुती केलेली आहे महाराजांची. अचिंत्य जगता प्रति कृती तुझी न कोणा कळे, असो खलही केवळ हा तव कृपे सुमार्गी वळे. उणे पुढतीये तुझ्या खचित रत्न चिंतामणी. अहो, चिंतामणीसुद्धा तुमच्या पुढे उणं पडेल. श्री सतत माझी आवरद हस्त ठेवा धणी. अशी सुंदर स्तुती त्यांनी केलेली आहे गोविंदबुवांनी. नंतर बाळकृष्ण बुवा रामदासी आणि पुतळाबाई त्यांची पत्नी ते सज्जनगडाला जातात. तो सगळा प्रसंग आहे. यातून आपल्याला हे सांगितलेलं आहे महाराजांनी, संशयात्मा विनश्यती असा जो उपदेश त्यांना केलेला आहे की भेद करू नये. स्वामी समर्थ वेगळे, रामदास स्वामी वेगळे, आपले महाराज वेगळे, साईबाबा वेगळे, कोणी वेगळा नाही. संत दिसती वेगळ आले, परी ते अंतरी मिळाले. सगळे एकच आहेत. देहानी जरी भिन्न असले तरी त्यांच्यात द्वैत नाही, ते अद्वैतच आहे. कारण संपूर्ण चराचर हे ब्रह्मानी व्याप्त, परब्रह्मानी व्याप्त आहे. आणि तेच साक्षात परब्रह्म आपण आपल्या महाराजांना म्हणतो. परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक. स्वामी समर्थांनाही तेच म्हणतात, साईबाबांनाही तेच म्हणतात. कारण ते परब्रह्म ठाई ठाई आहे, ते अवतरित झालेलं आहे या संतांच्या रूपाने आपल्या समोर, आपल्याला अनुभूती देण्यासाठी, आपल्याला तरुण देण्यासाठी. तर तो इथे आहे. त्याच्यानंतर अजून पुढचं सौंदर्य स्थळ आहे ते म्हणजे आत्माराम भिकाजी. 10व्या अध्यायात सुंदर अशी पूजा मांडलेली आहे त्यांनी महाराजांची. त्याच अध्यायात गणेश आप्पा, किती सुंदर प्रसंग आहे की थोडे तरी मनात कुठेतरी ते कचरतायत की नको मी कसं सांगू महाराजांना की एवढी मोठी मोठी माणसं महाराजांना घेऊन जात आहेत, वशिला लावायचा प्रयत्न करत आहेत, तर आपल्याकडे कुठे येणार आहेत महाराज. आणि अशा वेळेला आपण स्वतःला त्या प्रसंगामध्ये गणेश आप्पा चंद्राबाई म्हणून 2 मिनटं असं ठेवून बघूया की आपल्याला वाटतंय महाराज आपल्याकडे यावेत. खूप इच्छा आहे, खूप तळमळ आहे, पण बोलायचा धीरच होत नाही. आणि अशावेळी महाराजांनी आपला हात धरला आणि आपल्याला सांगितलं, तुझे सदना किती दूर आहे ते सांग मला. अरे तुझ्या सदनी वाटत यावे, काही वेळ बैसावे. असं जर आपल्याला महाराजांनी सांगितलं तर आपल्या मनाची अवस्था काय होईल. जसं म्हटलं तसं इथे ना गरिबी ना श्रीमंती,
महाराजांच्या कृपेसाठी हवी फक्त भक्ती आणि भाव, तो ह्या गणेशप्पा आणि चंद्राबाईकडे होता, म्हणून महाराज त्यांच्याकडे गेले. जसा घोड्याचा प्रसंग आहे तसा चुकलालाच्या गाईचा प्रसंग जो येतो, त्या चुकलालाच्या गाईला साखळ दंडांनी वगैरे बांधून आणलेलं असताना महाराज म्हणतात की हे काय केलंय त्या गाईला. ही गाय बिचारी साक्षात अवघ्या जगाची आहे माया, तिलाही तुम्ही बांधून ठेवलंय. आणि मग तिच्याकडे जाऊन तिच्या साखळ्या काढायला कोणाची तयारी होत नव्हती, तेव्हा महाराज स्वतः जाऊन तिची बंधनं तोडली. गाय गाडीच्या खाली आली आणि आपलं मस्तक त्यांच्या चरणी झुकवलं, त्यांचे पाय चाटायला लागली. हा सगळा प्रसंग जेव्हा डोळ्यासमोर आपण आणतो तेव्हा विचार करा की किती सुंदर आहे हा प्रसंग, की मुक्या प्राण्यांना सुद्धा त्यांच्यातलं संतत्व कळतं. त्यांना कळतं की हे सामान्य व्यक्ती नाही, हे अवलिया आहेत. आणि म्हणून ती गाय येते, त्यांचे पाय चाटायला लागते. खूप सुंदर. लक्ष्मण गुढेंचा प्रसंग आहे की असत्य भाषण, दंभ, मनात एक बाहेर एक, हे महाराजांना आवडत नाही, ते आपण करू नये. पण इकडे एक आहे की सगळे वैद्य जे सांगत होते त्यांच्या बरोबर विरुद्ध महाराजांनी सल्ला दिलेला आहे की हा आंबा त्याला दे. जेव्हा सगळ्यांनी नाही सांगितलेलं आहे आंबा हेच कुपथ्य होय या पोटातील रोगाला, तेव्हा महाराजांनी आंबा दिलेला होता आणि तो खाल्ल्यानंतर त्याची व्याधी बरी झाली. त्यामुळे संत जे सांगतात ते आपल्या हिताचं आहे, त्यामुळे त्याबद्दल दुमत न ठेवता त्याच्यावर पूर्ण निष्ठा ठेवून, श्रद्धा ठेवून ती कृती करणं हेच आपल्या हातात आहे आणि ते आपण करावं. 11वा अध्याय अतिशय सुंदर, खूप खूप उपदेशांनी भरलेला असा 11वा अध्याय. इथे दासगणू महाराज सगळ्या ज्योतिर्लिंगांबद्दल बोललेले आहेत मगाशी म्हटलं तसं. आणि त्या व्यतिरिक्त महाराजांचा सगळ्यात निस्सीम भक्त, अरे हो, 10व्या अध्यायात बाळाभाऊंबद्दल, ह्या भक्ताबद्दल सांगायचं राहिलं की कुठल्याही चमत्काराशिवाय केवळ दर्शनाने बाळाभाऊंना उपरती झालेली आहे. आणि बाळाभाऊसुद्धा महाराजांच्या सेवेत आलेले आहेत. त्यांना ज्याला जुळ्याचं दुखणं आपण म्हणतो की भास्कर पाटील एवढे वर्ष महाराजांची सेवा करतायत, कितीही आपण संतांच्या सहवासात असून त्यांची सेवा केलेली असेल. ज्ञानेश्वर माऊली नाही का आपल्या 13व्या अध्यायात म्हणते की गुरुची सेवा कशी करावी, तर त्याच्यासाठी जे जे काही लागतं ते सगळं मलाच व्हायचं आहे. त्यांच्या पादुका पण मीच व्हावं, त्या पादुका त्यांना घालणारा पण मीच व्हावं, आणि त्या पादुका ज्या जमिनीवर स्थित आहेत ती जमीन पण मीच व्हावं. त्यांना ज्या चौऱ्यांनी वारा घातला जातो तो त्या चौऱ्या मी व्हावं, त्यांच्या अंगाला स्पर्श होणारा तो वाराही मीच व्हावं. असं सगळ्या अंगांनी मलाच त्यांची सेवा करायची, असं जिथे ज्ञानेश्वर माऊली म्हणते तिथे ते प्रेम आहे. हो, तसंच भास्कर पाटलांना सुद्धा वाटत होतं की मी सेवा करतोय माझ्या गुरूंची, आता हा कोण आला. पण बाळाभाऊंची सुद्धा तेवढी पात्रता होती, म्हणून बाळाभाऊ तिकडे येऊ शकले. आणि म्हणून महाराजांना असं वाटलं की हे भास्कराचं अज्ञान आहे ते आपण आता काढून टाकलं पाहिजे. तो मनात थोडासा अहंकार होता, म्हणून त्यांनी बाळाभाऊंना मार दिल्याचं नाटक केलं आणि त्यांचा अधिकार दाखवून दिला. काय बाळाभाऊंचा पण अधिकार सांगावा की त्यांचा हात धरून महाराजांनी त्यांना गादीवर बसवलेला आहे. असो, भास्कर पाटलांचा जो अध्याय आहे तो पण दासगणू महाराजांनी अतिशय सुंदर रचलेला आहे. अत्यंत
उपदेशात्मक असा हा ग्रंथ आहे. खूप याच्यात तत्त्वचिंतन झालेलं आहे. इथे संचित प्रारब्ध क्रियमाणाबद्दल दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे. तिथे महाराजांनीच त्यांना सांगितलेलं आहे, हत्या वैर आणि ऋण हे कोणाशी चुकेना. 11व्या अध्यायाच्या निरूपणात हे सगळं मी सांगितलेलं आहे. पण तरीसुद्धा 1-2 गोष्टी ज्या सांगायच्या होत्या त्या आत्ता सांगितल्या. सगळ्यात सुंदर ह्या अध्यायात ज्या गोष्टी वाटल्या त्या म्हणजे ह्या सगळ्या उपदेशाव्यतिरिक्त जेव्हा भास्कर पाटलांची समाधीचा जो प्रसंग आहे त्यावेळेला भास्कर पाटील पद्मासनात बसलेत. भक्त भास्करा पूजती ते कौतुक पाहती समर्थ दूर बैसून. आणि त्यानंतर महाराज म्हणतात, काय भास्करासारखा भक्त राणा जन्मे पुन्हा. फार सुंदर. नारद भक्ती सूत्रातील एक श्लोक जो आहे, कस्तरती कस्तरती माया यो निर्ममो भवती यो संगात त्यजती निर्ममो भवती महानुभावम सेवंते. जे ज्यांच्यातला अहंकार पूर्ण निघून जातो, निर्ममो भवती. काय राहिलं होतं भास्कर पाटलांचं? सगळं काही महाराज होते त्यांच्यासाठी. संगात त्यजती, सगळं काही सोडून, सगळा संग सोडून केवळ महाराजांकडे आलेले होते ते. निर्ममो भवती महानुभावम सेवंते. पूर्णपणे महानुभाव महाराजांच्या सेवेत ते अखेरपर्यंत होते. आणि महाराज असतानाच त्यांना समाधी प्राप्त झाली. ह्यापेक्षा जास्ती भाग्य काय असणार? काय भास्करासारखा भक्त राणा जन्मे पुन्हा. हे एक अतिशय सुंदर सौंदर्य स्थळ इकडे घेतं. त्याच्यात भास्कर पाटील जेव्हा कुत्रा चावतो आणि महाराजांकडे येतात तेव्हा महाराज त्यांना सांगतात, बोल आता झडकर, काय तुझा विचार? आणि भास्कर पाटील उत्तर देतात, मी अजाणत सर्वतोपरी जे असेल अंतरी आपुल्या तेच करावे. लेकुराचे अवघे हित माता एकते जाणेत, असे श्री तुकोबा बोलले एका अभंगात. आणि त्याच्यापुढे महाराज म्हणतात, खऱ्या प्रती समाधान खरे बोलता होत असे. त्यांनी भास्कर पाटलांनी जे बोलले ते केवळ वरवरचं बोलणं नव्हतं, तर मनापासून ते सांगत होते की तू माझी आई आहेस, जे तुला योग्य वाटतंय ते कर माझ्या बाबतीत. आणि म्हणून महाराज प्रसन्न झाले. 12व्या अध्यायात पितांबर महाराजांचा प्रसंग येतो. त्याच्या पुढे पितांबर महाराजांबद्दल काय कसं नेहमीच मी म्हणते की हा किती कठीण प्रसंग होता की सगळे भक्त महाराजांच्या सोबत होते, अवतीभोवती होते. आणि फक्त एका पितांबराला महाराजांनी सांगितलं, तू इथून जावे दूर, जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. आपण आपल्याला त्याच्या जागी जर घालून बघितलं, आपली पात्रताही नाही, पण तरीही कुठेतरी हा अनुभव कल्पनेने घेण्यासाठी आपण स्वतःला पितांबर महाराज त्यांच्या भूमिकेत ठेवून बघावं. जसं नाटकात पात्र भूमिका करतात तसं जर आपण त्या भूमिकेत शिरलो आणि विचार केला की सगळे भक्त आहेत, आपल्याला जायला सांगतायत आणि आपणही काहीही न बोलता महाराजांची आज्ञा म्हणून निघून जातोय. होईल आपल्याने. जे जे काही आहे ते सगळं टाकून, आपला प्रपंच टाकून, ती मठातली सेवा वगैरे सोडून आपण निघून जाऊ. किती कठीण होतं हे. तेही पितांबर महाराजांनी केलेलं आहे. पण पितांबर महाराजांना समत्व दिलेलं आहे. महाराजांनी इतका अधिकार दिला की पितांबर महाराजांनी अनेकांचा उद्धार केला. किती प्रसंग वर्णन करू तेवढे थोडे आहेत. पुंडलिक बाबांबद्दल आहे. पुंडलिक बाबासुद्धा निस्सीम भक्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं भाऊ कवरांचा प्रसंग आहे. बाईजा प्रसंग आहे. अहो, भाऊ कवरांबद्दल अतिशय निर्व्याज असं त्यांचं प्रेम होतं महाराजांवर. महाराजांनी सुद्धा पुत्रवत प्रेम केलेलं आहे भाऊ कवरांवर.
पुंडलिकसुद्धा निस्सीम भक्त, निष्ठावान भक्त, आणि तशीच बायजासुद्धा. माझ्या बायजेला तुम्ही नाता छळावे, इथे सुद्धा बायजेला माझं म्हटलं आहे महाराजांनी. ही ना आली करायला संसारामुळी जगामध्ये. तत्पूर्वी नर्मदेचा प्रसंग आहे, त्याबद्दल मी आधी बोललेले आहे. त्यानंतर बंडू तात्यांचा प्रसंग आहे. ही सगळेच प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातात. त्याच्यात उपदेश आहेत. जनसुखाचे सोबती, निर्वाणीचा श्रीपती, त्याची सदैव करी भक्ती, तो न उपेक्षी कदा तुला. हा उपदेश तिकडे आलेला आहे. 15व्या अध्यायात श्रीधर गोविंद काळे त्यांना उपदेश केलेला आहे की अगणित होते जेव्हा पुण्य तेव्हा इकडे आपला जन्म होतो, आणि म्हणून हे सोडून दुसरीकडे कशाला जायचं. लोकमान्य टिळकांच्या प्रसंगात त्यांना भाकरी म्हणून जो प्रसाद दिला, त्यातून पुढे गीता रहस्याची निर्मिती झाली, असं सुंदर वर्णन आलेलं आहे. पुंडलिकाला पादुका दिल्याचा प्रसंग आहे. त्यानंतर भाऊ कवरांचा प्रसंग येतो, तुकाराम शेगोकारांचा प्रसंग येतो. प्रत्येक प्रसंगात आपल्याला काहीतरी शिकवण आहे. मी म्हटलं तसं कदाचित तुकाराम शेगोकार अखंडपणे ती सेवा करत राहिले झाडण्याची मठाच्या आसपास, आणि तोच त्यांनी पायंडा घालून दिला की आजही स्वच्छ, जसं महाराजांच्या मठाचं ठेवले स्वच्छ त्याने आरशापरी, तसंच आजही महाराजांचा मठ स्वच्छ असतो आरशापरी. 17व्या अध्यायात अनेक प्रसंग आहेत. मेहताबशांचा प्रसंग आहे. 18व्या अध्यायात बायजा माळणीचा प्रसंग आहे. म्हटलं तसं बायजा महाराजांची निस्सीम भक्त झाली, तिच्यावर महाराजांची कृपा झाली, आणि तिचं सर्वथैव रक्षण महाराजांनी केलेलं आहे. बापूना काळे त्यांचा प्रसंग आहे. बापूना काळ्यांना विठ्ठल स्वरूपात दर्शन दिलं, आणि तेव्हा बाकीच्यांनी जेव्हा दर्शन मागितलं तेव्हा एक अतिशय महत्त्वाचा उपदेश महाराजांनी केला. बापूनासारखे मन तुम्ही करा रे आपुले. ही दर्शन वस्तू काय खरी मिळ बाजारात, म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण. बापूनासारखे मन तुम्ही करा रे आपुले, ते तैसे झालियावरही दर्शन होईल निर्धारी. त्यामुळे अध्यात्मात अतिशय महत्त्वाची ही गोष्ट आहे की तुमचं चित्त निर्मळ पाहिजे. चित्त असावे निर्मळ, तरीच तो घन निळ कृपा करीतो भास्करा, असं 9व्या अध्यायात म्हटलेलं आहे. पुढे अनेक प्रसंग दिलेले आहेत 19व्या अध्यायात. एक प्रसंग 18व्या अध्यायात भाऊ कवरांचा पण आहे की तिकडे जाऊन त्याने तीर्थांगारा दिला, आणि नंतर जेव्हा भाऊ कवर त्याला भेटायला आले तेव्हा महाराज म्हणतात, इथे महाराजांचा मिश्किल स्वभाव पण दिसतो की माझ्या गाडी बैलाचा नुसता चारा दिलास तू. आणि तेव्हा भाऊ कवरांचं अंतःकरण चंबळून आलं. किती भक्तवत्सल आहेत महाराज. 19व्या अध्यायात खूप प्रसंगांचं वर्णन आहे. दासगणू महाराजांनी असं म्हणतात की नंतर काही प्रसंग मिळाले, पण पूर्वीच्या अध्यायांची संख्या इकडे तिकडे व्हायला नको म्हणून 19व्या अध्यायात समाधीच्या आधी त्यांनी हे सगळे प्रसंग त्याच्यात जोडलेले आहेत. आणि नंतर महाराजांच्या समाधीचा प्रसंग आहे, त्याबद्दल मी आत्ता बोलणार नाही, पण त्याचंही वर्णन दासगणू महाराजांनी अतिशय सुंदर केलेलं आहे की कसं वाटलं असेल महाराजांना. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीचा अंतर करू नका, कदा मजला की विसरू नका, मी आहे येथेच आणि तिथेच आहेत, ते परब्रह्म आहे, सगळीकडे आहे. महाराज आपल्या सोबत आहे. जिथे भक्त आहे तिथे भगवंत आहे, जिथे भक्त आहे तिथे सद्गुरू आहे, जिथे शिष्य आहे तिथे सद्गुरू आहे. सूर्याची लाखो करोडो किरणं, आपल्याला ती संख्या पुढे अजून माहिती नाही खरं,
आणि अजून काय काय जे म्हणतात ते, तेवढी सूर्याची किरणं सगळ्या जगाला व्यापून असतात. तसेच महाराजांचा प्रभाव तसाच आहे. प्रत्येक भक्तावर त्यांचं लक्ष आहे. पुढे 20व्या अध्यायात महाराजांची समाधी झाल्यानंतरचे प्रसंग आहेत. पण महाराजांची अदृश्य रूपाने तिथे ज्योती अजून आहे. आणि ते आपण नेहमीच अनुभवतो जेव्हा शेगावला जातो महाराजांच्या दर्शनाला. आणि तिथे समाधीच्या इथे जेव्हा आपण बघतो आणि समाधीचं ते दर्शन होतं, भाव चंबळून येतात. कारण तिथे महाराज आहेत. गादीच्या इथे गेल्यावरती स्पंदनं जाणवतात, कारण महाराज आहेत. देहविसर्जन स्थळाच्या इथे प्रकर्षाने स्पंदनं जाणवतात, महाराज आहेत. आणि ते आहेत त्यासाठी तिथे जाण्याचीही गरज नाही. आम्हाला प्रत्येकाला ही अनुभूती आलेली आहे. या गजानन विजय ग्रंथांनी अनेक अनुभूती आपल्याला दिलेल्या आहेत. श्रींची समाधी झाल्यानंतर काही घटना घडल्या, तर 21व्या अध्यायात वर्णन आलेलं आहे. म्हणजे 19 अध्यायांपर्यंत महाराज देहात असतानाचे सगळे प्रसंग दासगणू महाराजांनी अतिशय सुंदररित्या गुंफलेले आहेत. पण त्याच्यानंतरसुद्धा देह समाधीनंतर महाराजांनी समाधी स्थिर केल्यानंतर काही प्रसंग घडले, ते सुद्धा वर्णिलेले आहेत. आणि ते का 20वा आणि 21वा अध्याय आहे. कळसाध्यायात तर संपूर्ण ग्रंथाची अवतरणिकाच दासगणू महाराजांनी दिलेली आहे. परंतु 20व्या अध्यायात नंतर काही झालेले प्रसंग दिलेले आहेत अशासाठी की महाराजांची समाधी झाल्यानंतरसुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे महाराजांची समाधी झाली म्हणजे आता त्यांचं कार्य संपलं असं होत नाही, याचा भाविकांना विश्वास बसावा म्हणून ह्या 20व्या अध्यायात श्रींची समाधी झाल्यावर घडलेले प्रसंग दिलेले आहेत. तिथे भाऊ कवरांचा सुद्धा प्रसंग आहे. माधव मार्तंड जोशी यांचा प्रसंग आहे. माधव मार्तंड जोशी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी कासरादीला सोडून दोघांनी मिटले नयन असा वर्णन आलेलं आहे की जेव्हा पूर आला, मन नदीला पूर आला आणि तिकडे पलीकडे जायला हे वाव उरला नाही, तेव्हा त्यांनी त्या शिपायाला सांगितलं आता तू सोडून दे कासरा आणि डोळे मीट आणि महाराजांचा आठव कर. इतकी श्रद्धा आपली बसली पाहिजे म्हणून हा प्रसंग इथे वर्णन केलेला असावा दासगणू महाराजांनी की अशा बिकट काळी जसा द्रौपदीचा प्रसंग आहे की द्रौपदीने खूप प्रयत्न केले वस्त्रहरणाच्या प्रसंगात आणि कृष्णाला खूप तिने आळवलं आठवलं, पण कृष्ण आला नाही. केव्हा आला? जेव्हा तिने तिचे प्रयत्न सोडून दिले की आता आपल्याकडून काही होणार नाही, आता जे आहे ते केवळ भगवंत बघेल, असा जेव्हा पूर्ण श्रद्धेने तिचा प्रयत्न सोडून दिला तेव्हा भगवंत आले आणि तिची अब्रूरक्षण केली. तसंच ह्या प्रसंगात सुद्धा माधव मार्तंड जोशी त्याला कासराही सोडून द्यायला सांगितला आणि तेव्हा महाराजांनी त्यांना अगदी सहज उचलून पहिलं तीरावर आणलं शेगावच्या शिवारात. असे हे प्रसंग समाधीनंतर घडलेले आहेत. हा 21वा अध्याय आहे, पण त्यानंतर अजूनपर्यंत कितीतरी अध्याय रचले जात आहेत. मी असं ऐकलं की आत्ता श्री जयंत वेलणकर यांनी जे अनुभवांची अनेक पुस्तकं त्यांनी 3 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत, त्यातून अनेक भक्तांचे अनुभव दिलेले आहेत. तसंच आत्ता त्यांनी श्री गजानन विजय ग्रंथाच्या परिचयाचं एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. माझ्या अजून हाती लागलं नाही, पण हाती लागलं की मी नक्की ते वाचेन आणि इतर भक्तांनाही देईन. पण ते प्रत्येक भक्तांनी अवश्य वाचावं, कारण हे जे अनुभव आहेत पुढचे आजही भक्तांना येत आहेत, तर हा गजानन विजय ग्रंथच त्याच्या 20व्या नंतरचे अध्याय रचले जात आहेत.
पुढे 21व्या अध्यायात अवतरणिका येते. त्या अवतरणिकेत प्रत्येक अध्यायाबद्दल काही थोड्या ओव्यांमधनं दिलेलं आहे. पण नंतर दासगणू महाराजांनी या ग्रंथाचं पारायण कसं करावं, ग्रंथ कसा वाचावा याबद्दल सांगितलेलं आहे. आता ह्या विषयावर मी मुख्य विषयावर येते की पारायण म्हणजे काय. पारायण परा आयन म्हणजे पारायण. आपण आपल्या या देहभावातून निघून संपूर्ण समर्पित भावानी तो ग्रंथ एकाग्रतेने वाचणं म्हणजे पारायण. मगाशी सांगितलं तसं डोळ्यांनी आपण ते शब्दांवरनं डोळे फिरतात, ते कानात ऐकू जातात, मुखाने आपण ते म्हणत असतो, बोलत असतो. ह्या सगळ्या कृती घडत असतात आणि कर्मेंद्रिय तेव्हा शांत असतात. मन पूर्णपणे त्याचा आस्वाद घेत असतं त्या भक्तिरसाचा आणि बुद्धीने चिंतन चाललेलं असतं आणि पूर्ण एकाग्रता असते ते पारायण. आणि अशा ह्या पारायणाचं फळ काय मिळतं तर आपण माऊलीशी कनेक्ट होतो. आता हेच पारायण जर आपली ही ज्ञानेंद्रिय मुख्यतः आपलं मन जर 10 दिशांनी फिरत असेल, आपण नुसतं अध्याय संपवायच्या ह्याच्यात लागलो. आत्ता ही एवढी सौंदर्य स्थळं आपल्या या गजानन विजय ग्रंथात आहेत, एवढे प्रसंग अनुभवण्यासारखे आहेत. त्यात जो आनंद मिळतो तो आनंद आपल्याला मिळेल का. काही ठिकाणी महाराज आपले आहेत, आपण जसं काही श्रद्धेने जे काही श्रद्धेने करतो ते महाराजांपर्यंत पोचतो. पण तो जो आनंद आपल्याला मिळायला पाहिजे तो ह्याच्यातनं मिळेल. ते जे कनेक्शन महाराजांशी होतं ते अशा पारायणाने मिळतं. ग्रंथ सावकाश वाचायलाच दासगणू महाराजांनी इथे नाही तर 21व्या अध्यायात सुद्धा सांगितलेलं आहे की हा ग्रंथ सावकाश वाचायचा आहे, सावचित्ताने वाचायचा आहे. काही जण रोज 1 अध्याय वाचतात, काही जण रोज 3 अध्याय, कोण 7 अध्याय, काही जणांची अखंड पारायणं चालू असतात. त्या सर्वांना खरोखर मी वंदन करते, कारण किती छान महाराजांची सेवा करते. काही ठिकाणी काही ग्रुप्स तयार केले जातात आणि ज्याच्यात रोज पारायण केलं जातं की जर 21 जण असतील तर एकाने पहिला अध्याय वाचायचा, एकाने 21वा, एकाने 9वा, 10वा असे ते वाटले जातात. पण त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का की मला जर आज 3रा अध्याय मिळालेला आहे, पण आज दिवसभर मी माझ्या कामात इतकी व्यस्त आहे की मला 3रा अध्याय वाचायला रात्र झाली. आणि कोणाला तरी 21वा अध्याय मिळालेला आहे, त्याला नंतर वेळच नाही आहे, तो इतका आज त्याच्या मीटिंग देत काय आहे म्हणून सकाळी उठल्यावरच आंघोळ करून त्यांनी पहिला 21वा अध्याय वाचला. मग हे आपण पारायण कसं धरायचं. ठीक आहे, तरीसुद्धा त्यानिमित्ताने भक्तांचे अध्याय वाचले जातात, ते सुद्धा स्तुत्य उपक्रम आहे. परंतु ह्या गोष्टी थोड्याफार विचारात घ्याव्यात असं हे माझं मत आहे. असो, 19वा अध्याय आल्यावर स्पर्धा करायची नसते की कोण 19वा अध्याय सगळ्यात फास्ट वाचतो त्यांना 19वा अध्याय द्यायचा, हे योग्य नाही. महाराजांच्या समाधीचा प्रसंग आहे, कितीतरी प्रसंग त्यात उल्लेखलेले आहेत जे प्रसंग अनुभवण्यासारखे आहेत कल्पनेने. ते तेव्हाच होईल जेव्हा आपण ते सावकाश वाचू. सुमतीताई बापट मुखोद्गत पारायण करत्या, त्यांनी सुद्धा अनेक भक्तांपर्यंत हा ग्रंथ आणि त्या अनुषंगाने महाराजांच्या जवळ आणलेला आहे भक्तांना. त्यांचा पहिल्या अध्यायापासून ते शेवटच्या अध्यायापर्यंत कुठेही त्यांच्या वेगामध्ये कमी जास्ती झालं नाही. ज्या सुरात त्यांनी पहिला अध्याय सुरू केलेला आहे त्याच लयीत त्यांनी 21व्या अध्यायाची सुद्धा सांगता केलेली आहे आणि तेच योग्य आहे. मग त्याला 8 तास लागले तरीसुद्धा ठीक, पण ते जे वाचावं ते एकाच लयीत संपूर्ण पोथी वाचावी.
असा हा श्री गजानन विजय ग्रंथ पारायण जर एक आचनी करायचं असेल, दासगणू महाराजांनी लिहिलेला आहे की गुरुपुष्यामृताला हा ग्रंथ वाचावा. त्यानंतर त्याची फलश्रुती पण दिलेलं आहे. सगळ्या मनोकामना पूर्ण होतात, तिथे भूतपिशाच बाधा होत नाही, असं करणी वगैरे ह्या सगळ्यापासून आपण वाचतो. असं बरंच काय काय महाराजांनी, दासगणू महाराजांनी त्याची फलश्रुती दिलेली आहे. मुख्य एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे 19व्या अध्यायामध्ये कर्मभक्ती योग याच्याबद्दल दिलेला आहे. भक्ती मार्गात आपण सगळे भक्तिमार्गी आहोत, तर भक्तिमार्गी असणं म्हणजे काय हे सगळं अतिशय विस्तृतपणे इथे दिलेलं आहे. कर्म म्हणजे काय, योग म्हणजे काय हेही दिलेलं आहे. खूप छान उपदेश 19व्या अध्यायात पण आलेले आहेत. आणि बाळाभाऊंबद्दल आलेलं आहे की त्यांनी जिज्ञासेने हे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यांची उत्तरं मिळालेली आहेत आपल्याला. असो, श्री गजानन स्वामी चरित्र जो नियमे वाचील सत्य त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने. हे श्री गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती महाराष्ट्र ओया तयावरती लहरी समजा विबुध हो. वा कल्पवृक्ष हे स्वामीचरित शाखा अध्याय तयाप्रत पद्यरचना हीच सत्य पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव त्यासी पावेल स्वामी राव. संकटी त्याच्या घेईल धाव रक्षण त्याचे करावया. ही सगळी फलश्रुती सांगितलेली आहे. हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतले फळ देईल जाणे. दृढतर विश्वास असल्या मनी हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दारिद्र्याचे मिळेल धन रोगियाचे आरोग्य जाणं. साध्वी स्त्रीचे वांझफण फिटेल याच्या वाचने. निपुत्रिकाची होईल पुत्र निष्कपटी मिळेल मित्र. चिंता न राहील अणुमात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला जो हा ग्रंथ वाचिल भला अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य योगावरी जो याचे पारायण करी बसून एका आसनावरी राहुनिया शुचिरभूत त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणा. कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निरचतील. जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येई भूत न लागे लागन साधे यत्किंचित तेथे ब्रह्मसंबंधाचा. ऐसे याचे महत्त्व हे भाविकाला प्रचित कुटील दुष्ट दुर्जनांप्रत याचा अनुभव येणे नसे. मानसाची योजना राजहंसासाठी जाणा तैसे हे संत सज्जना मानस स्वामी चरित्र. असं सगळं महाराजांनी दासगणू महाराजांनी याची फलश्रुती सांगितलेली आहे. आणि एक त्यांनी अतिशय सुंदर मागणं विनंती सगळ्या भाविकांप्रती केलेली आहे. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननाचे चरणी. म्हणजे तुमची येर झार जन्म मृत्यूची साचार होऊन या भाल पार दुस्तर भवा मधुनी. असं दासगणू महाराजांनी हे लिहिलेलं आहे कळसाध्यायात. आणि हा ग्रंथ कळसा गेला शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरात चैत्र मासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला गुढीपाडव्याला 1939 मध्ये हा ग्रंथ कळसा गेला. आणि तो गजाननाने पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी असं दासगणू महाराज म्हणतात. जैसी केलीच प्रेरणा तैसेच मी बदलो जाणा. हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. मी लेखणीचे काम केले लिहिते लिहविते स्वामी भले श्री गजानन महाराज असं दासगणू महाराज म्हणतायत. आणि शेवटी या ग्रंथाचा शेवट केलेला आहे तो स्वस्तिक श्री दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ नौका होवो भाविकांप्रत भव सिंधू तरावया. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 21 समाप्तः.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सीताकांत जय स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव असं म्हणून दासगणू महाराजांनी हा ग्रंथ पूर्ण केलेला आहे. 21 अध्यायांचा हा ग्रंथ आपल्याला महाराजांच्या खूप जवळ घेऊन गेलेला आहे, जवळ घेऊन जातो आहे. नांदेडकर गुरुजीची या ग्रंथावर अतिशय श्रद्धा होती. हा ग्रंथ खरोखर चिंतामणी आहे. काहीतरी संकल्प करून, काहीतरी मनात मनोरथ असतील ती बोलून आपण ह्या ग्रंथाचं पारायण केलं तरी आपल्या मनोकामना आपल्यासाठी योग्य असतील तर महाराज त्या पूर्ण करतात. या ग्रंथाचा अनुभव प्रत्येक भक्ताला यावा अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. मी प्रार्थना केली नाही तरी तो प्रत्येक भक्ताला अनुभव येणारच आहे, पण आपण चांगली प्रार्थना करावी म्हणून महाराजांना विनंती करते की प्रत्येक भक्ताला अतिशय सुंदर ह्यातली सौंदर्य स्थळं दिसू देत. त्याच्यावर प्रत्येक भक्ताचं खूप छान चिंतन होऊ दे, मनन होऊ दे. आणि महाराजांचं जे कार्य आहे, आम्हीही भावंडेसारी येतो झालो भुवीवरी कैवल्याच्या मार्गावरी भाविका आणून सोडावया, तसं आम्हाला या कैवल्याच्या मार्गावर ह्या ग्रंथाच्या आधारे तुम्ही आणून सोडा. त्यांना विनंती करते. पुन्हा एकदा ठाणे उपासना केंद्राचे खूप खूप आभार मानते की त्यांनी ह्या ग्रंथावर बोलण्याची संधी मला दिली. काही चुकलं असेल, काही माझी मतं पटली नसतील, मला क्षमा करा. जे प्रयत्न केला त्यातलं सार सांगण्याचा दासगणू महाराजांनीच इतकं सुंदर रचलेलं आहे की त्याबद्दल किती बोलावं तेवढं थोडं आहे. काही प्रसंग पुढच्या अध्यायातले प्रसंग कदाचित माझ्याकडून सांगितले गेले नसतील, पुन्हा कधीतरी सांगण्याची संधी मिळाली की सांगेन. आत्ता इथे वाणीला विराम देते. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. दासगणू महाराज समर्थ सद्गुरू.